सर, आमच्या तुकरटवाडीमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण एक गोष्ट असते ती थोडी वेगळी असते, ती म्हणजे पत्र. आमचे पोस्टमन काका पत्र घेऊन येतात, पण आज हे पत्र मी तुमच्या समोर वाचतोय. एका फॅननी पाठवलंय पत्र. बघूयात त्यांचं काय म्हणणं. नमस्कार शाहरुख. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा सगळे मला म्हणायचे की तू किंग खान सारखा दिसतोस. आयुष्यातली बरीच वर्ष मी किंग खान होण्यासाठी खर्च केली. तुमचेच सिनेमे बघायचो, तुमच्याबद्दल वाचत राहायचो, विचार करत राहायचो. खूप विचार केल्यानंतर मला कळलं की मी किंग खान होणार नाही. कारण मला आता कळलंय की किंग खान बनण्यापेक्षा शाहरुख खानचं आयुष्य एक मोठी शिकवण देऊन जातं. मला हे कळायला थोडा वेळ लागला, पण सगळ्यांच्या बरोबर असंच होतं. कॉलेजचे दिवस असेच असतात की इतिहासाच्या तासापेक्षा टीचरनं लावलेल्या लिपस्टिकवरच बऱ्याच मुलांचं जास्त लक्ष असतं. पुस्तकांपेक्षा इंटरेस्टिंग गोष्टी आजूबाजूला दिसायला लागतात. मेंदू म्हणतो की 1857चा किस्सा वाचायला हवा, पण मन विचार करतं की 2017च्या गोष्टीचा हिस्सा बनायला हवं, कारण हिरो बनायचं असतं ना. नंतर कुठेतरी वाचलं की तुम्हाला कॉलेजमध्ये असताना बेस्ट स्टुडंटचा सन्मान मिळाला होता. माझ्यासारख्या मुलासाठी हे खूप विशेष आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये चांगले स्टुडंटच नाही तर खूप चांगले खेळाडू होतात. ही गोष्ट मला कोणी सांगितली नव्हती. मी फक्त तुमच्यासारखी हेअरस्टाईल करण्यात बरीच वर्ष बिझी राहिलो. आमच्या सुपरस्टारच्या बाबतीत असंच होतं. ज्या गोष्टी सामान्य लोकांना कळायला पाहिजेत त्या कळत नाहीत, आणि ज्या गोष्टींचा फायदा नाही त्या मात्र पटकन कळतात. तुमच्या बंगल्याच्या बाहेर टेरेसवर उभं राहून तुमच्या लाखो फॅन्सना तुम्ही हात दाखवता, फ्लाइंग किस देता. मी किंग खान न बनण्यापाठीमागे हे पण एक कारण आहे. कारण एवढ्या सगळ्या मुली तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्हाला मात्र टेरेसवरच उभं राहावं लागतं. तुम्हाला त्यांना साधं भेटताही येत नाही. हा विनोदाचा भाग होता, पण मला किंग खान नाही बनायचंय. त्यापेक्षा मला दिल्लीवाला शाहरुख बनायचंय. तुमचे सिनेमा तर मला आवडतातच. तुमची उंची 5 फूट 8 इंच अशी आहे, तुमच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे. पण या गोष्टी माझं स्वप्न पूर्ण करायला मला मदत करतील का? तुमचा एक डायलॉग मी पाठ केलाय, जसं की अगर किसी चीज को पूरे शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की साजिश में जुट जाती है, वगैरे वगैरे वगैरे. पण मला तुमचे सगळ्यात सुंदर डायलॉग तुमच्या येल युनिव्हर्सिटीच्या भाषणात ऐकायला मिळाले. ते खरे डायलॉग होते. तुम्हाला डॉक्टरेट मिळाली.